ठाण्यामध्ये 2,500 कोटी रुपयाचा जमीन घोटाळा झाला. पोलीस काही करत नाही कारण का पॉलिटिकल प्रेशर आहे त्यांच्यावरती. 2,500 कोटीचा जमीन घोटाळा आहे. हायकोर्टाने दाखवून दिला हा घोटाळा आहे म्हणून. ठाण्यामध्ये पोलिसांवरती प्रचंड राजकीय दबाव असतो, प्रचंड राजकीय दबाव. खून दाबले जातात, दरोडे दाबले जातात, खोट्या केसेस तर वाटेल तशा टाकल्या जातात, ड्रग्स ट्रॅफिकिंग दाबलं जातं. येऊरमध्ये नंगा नाच चालू आहे, नंगा नाच. कोणाच्याही जमिनी कोणीही बळकवत आहे. मी आभारी आहे देवेंद्र फडणवीस आहे की त्यांनी येऊरचीही चौकशी लावून टाकली. मी उद्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. येऊरमध्ये 20,000 स्क्वेअर फीटचा बंगला बांधला जातोय, 20,000 स्क्वेअर फीटचा. जे उभ्या आयुष्यात कधी होऊ शकलं नसतं ते आज येऊरमध्ये होतंय. असा महालासारखा बंगला बांधला जातोय. मला आश्चर्य वाटतं की तुमच्या पत्रकारांच्या कशावर लक्षात येत नाही. आत्ता जा येऊरला आणि बघा कसा असे म्हणजे राजमहाल बांधला जातोय जो कुठल्याही कायद्याने परमिसिबल नाही. माझा आयुक्तांना प्रश्न आहे, आयुक्त काय झोपलेत, आंधळेत आयुक्त? त्याला माहित नाही येऊरमध्ये काय चालू आहे? नुसतं गाडीने फिरून या, तुम्हाला लगेच लक्षात येईल. वनजमिनीवर कब्जा घेणं चालू आहे. TILR वनजमिनीची मोजणी करतायत ज्याला परवानगीच नाही आहे. म्हणजे आदिवासींच्या जमिनीवरनं आदिवासींना हाकलून दिलंय. याच्यामध्ये मी देवेंद्र फडणवीसजींचा आभारी आहे की त्यांनी सांगितलं एक अधिकारी नेमून आम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू.